दिशा सालियनचा विषय आहे. दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत ज्यांनी आत्महत्या केली होती. आता त्याच्यानंतर या दिशा सालियनचा मृत्यू देखील त्याच काळामध्ये झालेला होता. त्यामुळे ह्या दोघांचा मृत्यू जो आहे तो हत्या आहे की आत्महत्या आहे, आपल्यापैकी कोणीही असा निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही की ती हत्या आहे किंवा आत्महत्या आहे. त्याच्यावर खूप मोठं राजकारण आता खेळलं गेलं नाही. याचा अर्थ त्याचा जीव संपला आणि कदाचित आरोप करणाऱ्यांनाही मान्य असावी की ती आत्महत्या, असं मला वाटतं. आरक्षणाचं जे प्रमाण आहे ते 50% जास्त झालेलं आहे. काही ठिकाणी तर ते 100% पोहोचलेलं आहे. आरक्षण हे 50% आत असावं, नाही तर आरक्षणाच्या मूलभूत तत्वालाच तिलांजली दिला होईल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तर पुढे दौरे करताना दिसतच नाहीयेत. शरद पवारही कुठे करताना दिसत नाहीयेत. तर त्यांनी त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक तितकी महत्वाची नाही का? शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे कुठे दौरे करताना दिसत नाही, याचं फार आश्चर्य वाटते. त्याचं कारण असं की ते फिरतात पण खूप मर्यादित दिसत आहे त्यांचं फिरणं. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपेक्षा त्यांचं पूर्ण लक्ष कदाचित BMCकडे लागलं असावं, कारण मुंबई महापालिका पहिल्यांदाच त्यांच्या हातांना जाईल की काय अशी चित्र आहे. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. नगरपंचायती आणि नगर परिषदा यांच्या निवडणुकींची अधिसूचना जारी होऊन ते आता त्याची 2 तारखेला त्याचं मतदान देखील होईल. 3 तारखेला निकाल अपेक्षित आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिका बाकी होतं. एवढ्यातच सर्वोच्च न्यायालयानं तंबी दिल्यामुळे त्या निवडणुका होत आहेत की होत नाही या संदर्भामध्ये मोठी संदिग्धता निर्माण झालेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ती काल दूर केलेली आहे आणि या निवडणुका आता पुन्हा होऊ घातलेल्या आहेत. हे सगळं होत असतानाच त्यानिमित्ताने राज्यातलं इतर जे सगळं वातावरण आहे राजकीय, हे ढवळून निघायला लागलेलं आहे. अर्थात कोणत्या निवडणुका म्हटल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघतं, आरोप होतात, प्रत्यारोप होतात, धुसफूस होते, अंतर्गत होते, बाह्य होते, सगळं होतं. आणि त्यानिमित्ताने नवीन नवीन प्रकारच्या विषयांवरती नेते जे आहेत ते चर्चेमध्ये येतात. या सगळ्यामध्येच एक पुन्हा प्रकरण आणखी नवीन आले आहे. ते न्यायालयाच्या निमित्ताने ते दिशा सालियनचा विषय आहे. दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत ज्यांनी आत्महत्या केली होती. आता त्याच्यानंतर या दिशा सालियनचा मृत्यू देखील त्याच काळामध्ये झालेला होता. त्यामुळे ह्या दोघांचा मृत्यू जो आहे तो हत्या आहे की आत्महत्या आहे, हे अद्याप तुम्हाला आम्हाला अगदी न्यायालयाला सुद्धा स्पष्ट झालेलं नाहीये. आणि त्यामुळे नेमकं काय आहे, याच्यामागे राजकारण आहे का काय आहे, असे हे सगळे विषय आज आपले चर्चेचे विषय आहेत. हे या संदर्भामध्ये तुम्हालाही काही गोष्टी जाणून घ्यायला आवडतील आणि आम्ही पण तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अर्थात त्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. शैलेंद्र, आपण सुरुवात दिशा सालियन पासून करूया, कारण राजकारणाच्या विषयाकडे जाण्यापूर्वी हा विषय राजकारणाशी संबंधित आहे पण थेट राजकारणामधला नाही. मात्र आपण दिशा सालियनच्या संदर्भात आपण थोडंसं बोलूया. विषय असा आहे की सुशांत सिंह राजपूत हा उभरता अभिनेता होता. त्याचे अनेक चित्रपट गाजले. मी काही लोकांना थोडीशी आठवण करू देऊ इच्छितो. तर त्याने जी काय आत्महत्या केली असं समोर आलं, ते त्याच्यानंतर बऱ्याच चर्चा झाल्या. त्यांनी आत्महत्या केली आहे का, त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करण्यात आलं आहे की त्याची हत्या केली आहे, हा एक विषय अद्याप अधांतरी आहे. त्या सुमारास त्याची जी मॅनेजर होती दिशा सालियन, ही बिल्डिंगवरून पडून तिचा मृत्यू झालेला होता. मग ती देखील हत्या आहे की आत्महत्या आहे असा विषय होता. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेला आलेलं होतं. या सगळ्याच्या मध्ये आरोप प्रत्यारोप भरपूर झाले, सगळं झालं. मात्र आता न्यायालयासमोर ज्या वेळेला दिशा सालियनच्या वडिलांनी 5 वर्षानंतर याचिका नव्याने दाखल केली आणि तपास करायला सांगितलं, न्यायालयाला आता याचं उत्तर पोलिसांकडून किंवा तपास यंत्रणांकडून हवं आहे की ही हत्या आहे की आत्महत्या, नेमकं काय आहे. म्हणजे त्यावेळेला पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला, मग विषय CBI कडे गेला, CBI कडून पुन्हा आता पोलिसांकडे आलेला आहे. हे म्हणजे राजकीय खेळ खेळले जात आहेत की कसं काय? त्या 2 गोष्टी अशा आहेत की दिशा सालियन यांचा मृत्यू झाला 2020 साली. त्याच्यानंतर खूप मोठा गजब झाला, कारण सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू, त्यानंतर दिशा सालियन यांचा मृत्यू आणि त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांकडनं केले गेलेले आरोप प्रत्यारोप, याच्यामुळे हे प्रकरण गाजलं. त्याच्यामध्ये 2-3 अँगल आहेत. एकीकडे एक अँगल बॉलिवूड मधल्या म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीमधली जी एक टोळीयुद्ध म्हणणं हा फार हार्श शब्द आहे, परंतु कंपूशाही म्हणूया आपण. त्या कंपूशाहीमध्ये काही लोक आमच्या बाजूचे, काही आमच्या बाजूचे नसलेले, गटाचे तटाचे, अगदी म्हणजे मराठी हिंदी सगळ्या चित्रपट सृष्टीत ह्या टोळ्या आहेत किंवा कंपूशाही आहे.
म्हणजे हे या ग्रुपचे ते त्या ग्रुपचे, मग अवॉर्ड सेरेमनीमध्ये पण त्याचं मॅनिप्युलेशन्स होतात. आणि हे सगळं म्हणजे चित्रपटसृष्टी कव्हर करणाऱ्यांना माहिती आहे. आपण सगळे राजकारणाच्या बद्दलचं रिपोर्टिंग करणारे लोक आहोत. पण दिशा सालियन किंवा सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये पत्रकारांची म्हणजे राजकीय पत्रकारांची एंट्री झाली, ती राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्यामुळे. आणि त्याचं कारण असं की तिथे आदित्य ठाकरेंचं नाव आलं. आता 2020ला झालेले मृत्यू, मग त्याच्यानंतर काय झालं तर तो विषय राजकीय आरोपांमुळे विधानसभेतही गाजला. मग त्याच्यानंतर काय झालं तर SIT अनाऊन्स केली गेली. म्हणजे काय, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम. म्हणजे विशेष चौकशी पथकाने चौकशी केली. त्याच्या आधी मालवणी पोलीस स्टेशननी त्याचा क्लोजर रिपोर्ट दिला होता. क्लोजर रिपोर्ट म्हणजे काय, तर या प्रकरणात काही तथ्य नाही आणि संशयास्पद मृत्यू नाहीये, तर ती आत्महत्या किंवा त्या पडून मृत्यू झालेला आहे. तो अकस्मात मृत्यू होता आणि ते सुसाईड आहे अशा पातळीपर्यंत पोलिसांचा तपास आला. मग राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर SIT नेमली, कारण काय, सरकारला काहीतरी केलेलं दाखवायला लागतं राजकीय आरोप झाल्यावर. मग स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीमने तपास केला, त्याच्यामध्ये पण त्यांनी सुसाईड आहे, त्या मुलीची आत्महत्या आहे अशा प्रकारचा निष्कर्ष काढला. त्यामुळे SITचा रिपोर्ट आत्महत्येकडे गेला. मग काय झालं तर मग CBIचा तपास झाला, खूप गदारोळ झाली आणि त्यांनी देखील क्लोजर रिपोर्ट दिला, पण तो न्यायालयाने स्वीकारलेला नाही त्यांचा रिपोर्ट आत्महत्या आहे असा. का नाही स्वीकारला तर दरम्यानच्या काळात 5 वर्ष झाल्यानंतर सतीश सालियन म्हणजे दिशा सालियन यांचे वडील यांनी आरोप केले आणि ते अतिशय बेफाट आरोप आहेत. म्हणजे त्यांनी थेट आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन आरोप केले की माझ्या मुलीच्या मृत्यूला ते जबाबदार आहेत आणि माझ्या मुलीच्या मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कारही झाला होता, अशा प्रकारचे आरोप केले. त्यामुळे सनसनाटी निर्माण झाली. आता आपल्याला माहिती आहे की माध्यमांमध्ये एखादा विषय 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 8 दिवस गाजतो आणि पुढे नवीन विषय येतो. तसंच या आरोपांबद्दल झालं आणि मग तो तपास चालू होता. आता झालंय असं की सतीश सालियन यांनी ते आरोप केले आणि त्याच्यानंतर जो तपास चालू आहे त्याच्याबद्दल आदित्य ठाकरेंनी देखील इंटरव्हेन्शन करून कोर्टाकडे धाव घेतली की माझी बदनामी आणि बिनबुडाचे आरोप आहेत. म्हणजे ते हिअरसे म्हणजे काय, सांगोवांगी गोष्टींवर आधारित जर असे कोणी आरोप करत असेल, म्हणजे त्यांची मुलगी गेली हे जरी बरोबर असलं तरी त्यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का, त्याला काही पुरावा दिलाय का, की असं काही आरोप करण्यात काय पॉईंट आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद हा किंवा बाजू मांडली गेली होती आदित्य ठाकरे यांच्याकडून. त्यांनी इंटरव्हेन्शनची याचिका केली होती. म्हणून त्याच्याच सुनावणीच्या वेळेला आत्ता न्यायालयाने पुढची तारीख ठेवलेली आहे. पण ती ठेवताना त्यांनी तपास यंत्रणांना खडसावलंय, पोलीस खात्याला खडसावलं आणि काय सांगितलंय की या मृत्यूला 5 वर्ष झाली आहेत, तर तुम्ही याच्यातलं काय ते सांगा, सुसाईड आहे का नाहीये, आत्महत्या आहे का हत्या आहे, ते एकदा सांगा. आता त्यामुळे आत्ता त्याचा तपास येऊन पोलीस त्यांची कागदपत्र सादर करणं वगैरे कोर्टाला करतील, तोपर्यंत आपल्यापैकी कुणीही असा निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही की ती हत्या आहे किंवा आत्महत्या आहे. परंतु SITचा रिपोर्ट, CBIचा क्लोजर रिपोर्ट आणि पोलीस स्टेशनचा मूळचा तपास हे सगळं लक्षात घेता ती आत्महत्या असण्याच्या बाजूने अधिक पुरावे असावेत असं आता तरी सकृतदर्शनी दिसतं. त्यामुळे पोलीस खात्याकडनं जे कागदपत्र न्यायालयाला पुढच्या तारखेला सादर केले जातील तेव्हा मला वाटतं की हा विषय पूर्णपणे संपेल. तोपर्यंत लोकांना वाव आहे की हा संदिग्ध आहे म्हणाला, परंतु सकृतदर्शनी राजकीय आरोप करायला नाही, राजकीय आरोप आता तितक्या प्रमाणात होताना दिसत नाहीये, तितक्या वेळेमेटली किंवा तितक्या मोठ्या प्रमाणात. कारण एखाद्या इश्यू मधली जसं इफ देर इज स्मोक देन देर इज फायर म्हणतो, तसं धूर यायच्या म्हणता आला की आग विजली असं समजतात. तसं राजकारणी लोक त्यांचे तात्कालिक फायदे घेऊन त्याच्यात पुढे घेतात की आता तो विषय तितक्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही. म्हणजे न्यायालयाने पुढची तारीख दिली आणि पोलिसांना खडसावलं की आता या सांगा की आत्महत्या का हत्या आहे, हे 5 वर्ष झाली का नाही सांगत. पण त्याच्यावर खूप मोठं राजकारण आता खेळलं गेलं नाही, याचा अर्थ त्याचा जीव संपला आणि कदाचित आरोप करणाऱ्यांनाही मान्य असावं की ती आत्महत्या असं मला वाटतं. निश्चितपणे आपण याच्या अंतर्गत त्याच्यामध्ये तो काय अहवाल जो आहे का तो सादर कधी होतो त्याच्यावरती असं म्हणजे पोलिसांचा अहवाल कागदपत्र जे काय सादर होईल त्याच्यानंतर पुन्हा आणखी नव्याने काही जर वादविवाद झाले आणि ते सुद्धा राजकीय असले तर आपण त्याच्यावरती निश्चितपणे चर्चा करूया. तुर्तास आपण या विषयावर आपण आता प्युअर राजकीय विषय ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडे जाऊया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत होत नाहीत अशा पद्धतीची ती काय टांगती तलवार तयार झालेली होती ती सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानंतर देखील टांगती राहिलेली आहे असंच माझं मत आहे. तुमचं मत मी निश्चितपणे जाणून घेणार आहे. बांठी आयोग नेमलेला होता ओबीसी आरक्षणाची जी काय त्यांची अंमलबजावणी होती या संदर्भात नेमकं कशा पद्धतीची अंमलबजावणी करायची या संदर्भात त्यांच्या शिफारसी होत्या. ह्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं, आव्हान देण्यात आलेलं होतं. त्याच्यावरती अद्याप सुनावणी सुरूच आहे. पण मधल्या काळात त्या सगळ्या विषयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. मग त्याच्यामध्ये प्रभाग रचनेचाही भाग आला होता, त्यामुळे तोही विषय त्याच्यामध्ये होता. मात्र न्यायालयाने तो विषय क्लिअर केल्यानंतर ज्या वेळेला प्रत्यक्ष प्रभाग रचना झाली, आरक्षण पडली, विभाग म्हणजे प्रभागाची रचना झाली, प्रभागाची जी आरक्षणं पडली
याच्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचं जे प्रमाण आहे ते 50% जास्त झालेलं आहे. काही ठिकाणी तर ते 100% पोहोचलेलं आहे. अशा पद्धतीचा विषय झाला. याच्यावरती आपण यापूर्वी पण चर्चा केलेली आहे. मात्र हे असून देखील काल न्यायालयानं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं तुम्ही पुढच्या निवडणुका जाहीर करा, त्याच्यानंतर जे काय निकाल येतील आमचा जो अंतिम निकाल असेल त्याच्यावरती त्याला अधीन राहून या सगळ्या निवडणुका होतील अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात जरी पडलेला असला, निवडणुका लढणार असले, ते नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आणखी काय पदाधिकारी काय व्हायचे ते होणार असले तरी त्यांच्यावरची असली कायमची टांगती तलवार आहे ही राहणार आहे. या संदर्भामध्ये लोकांना आणखीन स्पष्टपणे काय करून सांगता येईल. दोन गोष्टी अशा आहेत की ह्याच्यात सुप्रीम कोर्टामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या याचिका आहेत ना, त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा एक विषय आहे आणि दुसरा विषय जो आहे तो म्हणजे वर्षानुवर्ष निवडणुका झाल्या नाही. म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये आपली सगळी जनता 140 कोटी संसदेत जाऊन बसू शकत नाही म्हणून आपले प्रतिनिधी बसतात खासदार म्हणून, मग विधानसभेत आमदार म्हणून, मग महापालिकांमध्ये नगरसेवक म्हणून आणि मग नगरपंचायती, नगर परिषदा, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा इथे लोकांच्या वतीने काही प्रतिनिधी कारभार करतात. कारण सगळ्या गावांना जाऊन रोजच्या ग्रामसभेला सगळ्यांना येणं शक्य नसतं म्हणून आपण ग्रामपंचायत निवडून देतो. तीच गोष्ट जिल्हा परिषदांची, तीच नगर परिषदांची, नगरपंचायतीची, महापालिकांची, विधानसभेची आणि लोकसभेची. ही जी आपली विकेंद्रित लोकशाही आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला, कारण करोनाचा काळ होता 17 नंतर मध्ये आणि मग निवडणुका लांबल्या, मग एखाद्या याचिकेमुळे लांबल्या, आरक्षणाच्या याचिकेमुळे लांबल्या, असं करत राजकीय अँगलनीच त्या लांबवल्या गेल्या असे आरोप होऊ लागले. वास्तविक निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. निवडणूक आयोगाने ठरवायचं असतं निवडणूक केव्हा घ्यायची. पण निवडणूक आयोगाला तो काळ जर कंड्युसिव्ह वाटला नाही, काय अडचणी येतील असं वाटलं, म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा हंगामात जनरल निवडणुका होत नाही. कारण IMDचा म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा अंदाज असेल की या दिवशी पाऊस अजिबात पडणार नाही, त्या दिवशी धो पडला तर काय करायचं. त्यामुळे ते लोकांचं प्रतिनिधित्व होणार नाही. 2% मतदान झालं आणि कोणी निवडून आले तर. जसं आपण म्हणतो की निवडून येणारा 30% आणि हरणाऱ्यात 70% मिळतात, याला काय अर्थ आहे वगैरे. तर शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यात बेस्ट जो फॉर्मॅट आहे, सर्वोत्कृष्ट आहे, तो वापरून आपली लोकशाही जगात अतिशय सुदृढ आणि चांगली लोकशाही, विकेंद्रित लोकशाही आहे असं आपण सगळ्या जगाला अभिमानाने सांगतो. मग त्याच्यामध्ये 5-5 वर्ष निवडणुका होत नाहीत. म्हणजे 17 साली निवडणुका झाल्या, त्यानंतर निवडणुका नाही. 8 वर्ष निवडणुका नसलेल्या अनेक महापालिका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये असा निवाडा दिला की 31 जानेवारीच्या आत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करा असा आदेश दिला. आता हा आदेश जरी स्वायत्त असला निवडणूक आयोग तरी त्यांना तो बाध्य आहे. कारण असं की 31 जानेवारीच्या आत सगळ्या निवडणुका घ्याव्या लागतील. मग आता त्या घेताना जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर काय. म्हणजे आजकाल अशी अवस्था झालेली आहे की एकूण राजकारणी, राजकीय पक्ष, त्याच्यानंतर अन्य लोकशाहीतल्या संस्था या हळूहळू अशा प्रकारे कमकुवत होत आहेत की त्या आपले सगळे निर्णय जे आहेत आणि जे थोडेसे गुंतागुंतीचे विषय आहेत ते न्यायालयाकडे बोट दाखवायला सुरुवात केली. म्हणून प्रत्येक विषयाचा निर्णय हा नेमका न्यायालयाने करायचा असेल तर मग जनता न्यायालयाकडे जाईल ना प्रत्येक गोष्टीसाठी, सरकार हवं कशाला, असे पण डिबेट सुरू झाले. म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा जो निवाडा दिलाय आरक्षणाच्या बद्दलचा, कारण काय झालं की 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्या असं म्हटल्यानंतर निवडणूक आयोगाने नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या, म्हणजे राज्यातल्या निवडणूक आयोगाने त्या केल्यानंतर अशी परिस्थिती आली की आपल्याकडे आरक्षण दिलं गेलं मराठा समाजाला आणि त्याच्यामध्ये ACBCचं आरक्षण. तर त्यातनं काय झालंय तर आरक्षणाच्या जागा काही ठिकाणी 50%च्या वर गेल्या. आता परिस्थिती अशी आहे की आरक्षण म्हणजे अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू नये. आरक्षण हे 50%च्या आत असावं, नाही तर आरक्षणाच्या मूलभूत तत्वालाच तिलांजली दिल्यासारखं होईल. म्हणून ज्या ठिकाणी 50%च्या वर आरक्षण आहे तिथे काय करायचं. निवडणुका तर सगळ्या जाहीर झाल्या आणि ही परिस्थिती आता लक्षात आली. काही नगर परिषदांमध्ये, काही नगरपंचायतीमध्ये आरक्षण जास्ती होत आहे. 17 जिल्हा परिषदांमध्ये पण जास्त आहे. महानगरपालिका जे जिल्हा परिषदांच्या अनाऊन्स व्हायच्यात निवडणुका अजून, पण जे अनाऊन्स झाले त्याच्यामध्ये काही ठिकाणी हे घडलंय. म्हणजे 246 नगर परिषदा आणि काय 42 नगरपंचायती याच्यामध्ये. आता परिस्थिती अशी आहे की न्यायालयाने हा जो कालचा निकाल जो दिलाय त्याच्यामध्ये पुढची तारीख ठेवली. त्याच्यात 3 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे ते जाणार आहे सुनावणीला. तोपर्यंत म्हणजे ती तारीख होईपर्यंत निवडणूक आयोगाला पुढचे कार्यक्रम जाहीर करायला कुठलाही प्रतिबंध नाही. त्यांनी लोकशाही पद्धतीने त्यांचं जे काम आहे ते करावं. मात्र जिथे 50%च्यावर आरक्षण जाईल त्याच्याबद्दलचा निर्णय 3 जजेसचं जे खंडपीठ घेईल न्यायमूर्तींचं, सरन्यायाधीश आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं, त्या खंडपीठाचा जो निकाल येईल
त्याला अनुसरून या नगर परिषदा किंवा 50% वरच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्या निकालाविषयीचं होईल. म्हणजे काय होईल तर निवडणुका होतील, कदाचित त्यांचे निकाल राखून ठेवले जातील, कारण तिथे मुळात आरक्षणाच्या हेतूला हरताळ फासला गेलाय का 50%च्या वर झाल्यामुळे. त्यामुळे मला असं वाटतं की लोकल बॉडी इलेक्शनच्या उर्वरित बॉडीज म्हणजे ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्यांच्या निवडणुका जाहीर करेल त्यांच्या कार्यक्रमानुसार. आणि आत्ताच्या निवडणुका 2 तारखेच्या होती, मात्र निकाल जाहीर करताना ज्या ठिकाणी 50%वर आरक्षण गेलंय त्यांचे कदाचित निकाल राखीव ठेवले जाते, कारण त्याच्यातला निकाल लगेच जाहीर होईल असं मला वाटत नाही. अशी कदाचित एक वाया मीडिया काढला जाईल असं मला वाटतंय स्वतःला. मात्र जिथे 50%च्या आत आहेत आरक्षण त्यांचे लोकशाही पद्धतीने निवडणुका होतील आणि निकालही जाहीर होतील. वर आहे तिथे अडचण आहे, कारण ते परत कोर्टात गेले हे आमचे प्रतिनिधी आहेत तर पुन्हा इलेक्शन करायला लागेल कदाचित. त्यामुळे घेताना आता निवडणुका घेतल्या जातील पण कदाचित निकाल राखीव ठेवला जाईल का काय सांगता येत नाही, किंवा जाहीर झाला निकाल तरी त्याच्या इलेक्शन होऊ शकतील आणि त्याच्यात जे काही होईल ते 3 जणांच्या जजेसच्या घटनापीठाच्या निर्णयाप्रमाणे केलं जाईल. तेव्हा त्याच्यावर अंदाज व्यक्त करणं आता शक्य नाही. म्हणजे त्याला निर्भेळ यश आपला साजरा करता येणार नाही हे नक्की आहे. नाही, काही ठिकाणचं राखीव जाईल पण ते शेवटी अपवाद असतील ना. म्हणजे 100 मध्ये 10 असतील, 20 असतील, 25 असतील, 100 पैकी 90 ठिकाणी वर जात नाहीये. त्यामुळे त्याच्यानंतर एक अंदाज येईलच आपल्याला 2-3 तारखेचे निकाल लागल्यानंतर. पण पुढच्या निवडणूक आयोग जाहीरही करू शकतो आणि घेऊ देखील शकतोय. त्या महापालिकांमध्ये, त्या ग्रामपंचायतीमध्ये हे बघावं लागेल कुठे आरक्षण जाते काय आणि सोडती कशा होतात त्याच्यावर हे ठरेल. पण बाहेरला निवडणुका होतील हे आता स्पष्ट झालंय. तर ती टांगती तलवार मोठ्या प्रमाणात दूर झाली. जे थोडेसे प्रॉब्लेम असतील ते नंतर सोडवले जातील. त्यामुळे तो मार्ग लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये आपल्या प्रतिनिधीच नाही ही अडचण आता दूर होईल आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या दिशेने वाटचाल होईल असं वाटतं. निश्चितपणे आता नगरपंचायतीच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर आहेत, त्यांचं आता मतदान 2 तारखेला होणार आहे. आणि ह्या होत असताना त्यांची जी काय पक्षांची सरमिसळ जी आहे याच्यावरती आपण गेल्या वेळेलाही चर्चा केलेली होती. मात्र त्याच्या पुढे जाताना थोडंसं पुढे असा विषय सरकलेला आहे की एकंदरीतच राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, हे त्यांच्या पक्षांचे जिथे त्यांचे स्वतंत्रपणे लढतात तिथे, जिथे एकत्र लढतात तिथे सगळ्या ठिकाणी दौरे करत त्यांच्या सभा घेताना, लोकांना, कार्यकर्त्यांना भेटताना, प्रचार करताना दिसत आहेत. मात्र शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे नेते म्हणजे मोठे नेते ज्याला आपण म्हणताल असे देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये दौरे करतायत. किंवा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तर कुठे दौरे करताना दिसतच नाहीयेत, शरद पवारही कुठे करताना दिसत नाहीयेत. तर त्यांनी त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक तितकी महत्वाची नाही का म्हटलं तर खरं तर प्रत्येक निवडणूक महत्वाची आहे. राज ठाकरेंनी तर काही ठिकाणी उमेदवारच दिलेले नाहीये. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महाविकास आघाडी कमजोर होते आहे का महायुतीमध्ये त्यांना विजयाची खात्री नसल्यामुळे ते पुन्हा जीवतोड पुन्हा एकदा प्रयत्न करताना दिसतात, म्हणजे जास्त प्रचार करताय आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे दोन्ही बाजूनी विचार करायचा झाला आपण समजा तर यांना महाविकास आघाडीला अशी खात्री वाटते का की युतीच्या विरोधात सरकार जनतेमध्ये नाराजी आहे, ते आपल्याला आपोआप मतदान करतील. पण दुसऱ्या बाजूला महायुतीच्या नेत्यांना खात्री नाही का आपल्या विजयाची, म्हणून ते जीवतोड प्रयत्न करतायत. नेमकं काय आहे हे बघा, आपल्याकडे निवडणुकांच्या बाबतीमध्ये 2014ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्यानंतर महाराष्ट्रातही सरकार आलं. कारण काय तर 15 वर्ष काँग्रेस आणि एनसीपी यांचं सरकार होतं राज्यात 99 सालापासून 2014 पर्यंत. त्यांची अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे 14 ते 19 भाजपचं सरकार जे झालं, भाजप शिवसेनेचं, त्यानंतर 19ला जे काही घडलं त्यांनी राजकारण ढवळलं गेलं. कारण उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्याची परिणती त्यांचा पक्ष फुटण्यात झाली, त्याची परिणती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्यात झाली. आणि त्यामुळे आता जी सरमिसळ झाली आहे त्यामुळे अनिश्चितता राजकीय पटलावरची इतकी वाढली आहे की त्यामुळे आता विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्यात. विधानसभेच्या निवडणुकीला आता 1 वर्ष होत आलंय. म्हणजे डिसेंबरमध्ये पदभार स्वीकारला फडणवीस यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी. तेव्हा अजून 4 वर्ष तरी विधानसभेची निवडणूक होईल असं आत्ता वाटत नाही. दुसरी गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात प्रचार कितीही टोकाला गेला आणि परस्परांवर टीका केली तरी युती तुटणं किंवा महाविकास आघाडी तुटणं हे तुलनेने अवघड आहे. मुंबई महापालिकेपुरतं मनसेला बरोबर घेतल्यामुळे उद्धव ठाकरे, कारण ती उद्धव ठाकरेंची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस यांच्यापासून दूर जाताना दिसते आपल्याला, कारण ते मुंबई पुरतं आहे. कारण राज ठाकरे काय राज्यावर निवडणूक लढवत नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला की शरद पवारांसारखा नेता दिसत नाही, शरद पवारांचं वय, त्यांचा आजार आणि त्यांना फिरण्यावर येत असलेल्या मर्यादा अलीकडच्या काळात त्यांच्या प्रकृतीमुळे, त्यामुळे ते बाईट देताना दिसतात, भाषणही त्यांची दिसतात, परंतु त्यांच्या फिरण्यावर मला मर्यादा आल्याची माहिती मला स्वतःला समजली. त्यामुळे थोडंसं त्यांचं फिरणं, पूर्वी जे दौरे ज्या प्रमाणात करायचे तसे आता दिसणार नाही.
मात्र सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार हे काही शरद पवारांच्या सारखे झपाट्याने राज्यावर फिरणारे नेते म्हणून प्रसिद्ध नाही. त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मात्र आता प्रचार करताना दिसत आहेत. ते फिरतात, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे ते करतायत. सुप्रिया सुळे, अजित पवारही पक्षामध्ये असताना फक्त खासदारकीच्या पातळीवरचं काम करत होत्या. राज्यात अजित पवारच पक्ष बघत होते. अजित पवार पक्षाबाहेर गेले, त्याच्यानंतर रोहित पवारांना फुटेज किंवा मायलेज मिळालं ते माध्यमातून. रोहित पवार अख्खा राज्याचा दौरा करून कुठे लोकांना बळ देतात राष्ट्रवादीच्या, असं काही चित्र नाही. सुप्रिया सुळे ही राज्यावर दौरी करत नाहीत. मग जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना करायच्या, तर शशिकांत शिंदे करताना दिसतील. जयंत पाटील खरं तर ज्येष्ठ नेते आहेत, पण ते आता प्रदेशाध्यक्ष नसल्यामुळे जसं मॉनिटर असताना काम करायचं, मॉनिटर असताना मग नाही करायचं, त्या पद्धतीने ते त्यांच्या जिल्ह्यापुरतं काम करतील. म्हणून सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते फिरताना दिसतात, पण पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, ते काय राज्यभर फिरताना दिसत नाहीत. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, ते पण काही राज्यभर नाही फिरणार, कारण भाजपची एक रचनाच वेगळी आहे. डिसेंट्रलाइज पद्धतीने अशोक चव्हाणांना नांदेडमध्येच राहावं लागेल त्यांच्या भागामध्ये. तसं आत्ता काँग्रेस म्हणजे प्रमुख विरोधी पक्षांपैकी शरद पवारांच्या तब्येतीमुळे प्रश्न आहे, त्यांचे प्रदेशाध्यक्ष फिरतात. शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे कुठे दौरे करताना दिसत नाही, याचं फार आश्चर्य वाटते. त्याचं कारण असं की ते फिरतात पण खूप मर्यादित दिसत आहे त्यांचं फिरणं. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपेक्षा त्यांचं पूर्ण लक्ष कदाचित बीएमसीकडे लागलं असावं, कारण मुंबई महापालिका पहिल्यांदाच त्यांच्या हातांना जाईल की काय अशी चित्र आहेत. म्हणून ते संपूर्ण लक्ष मुंबईकडे केंद्रित करतात की काय असं वाटावं, असं त्यांच्या दौऱ्यांवरून दिसतंय. त्याबद्दल तुमचं म्हणणं बरोबर आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची ही परिस्थिती असताना महायुतीमध्येच अंतर्गत भांडणं चाललीत की काय असं दिसतंय, आणि त्याची कारणं वेगवेगळी. निश्चितपणे आपण त्या महायुतीच्या भांडणांकडे येऊच या. परंतु तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मुंबई महापालिकेमध्ये त्यांचा जीव गुंतलेला आहे, म्हणजे राक्षसाचा किंवा राजाचा कोणाचाही जीव तो एका पोपटामध्ये गुंतलेला असतो, बाकी राज्याकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, अशा पद्धतीचे देखील आरोप होऊ शकतात ना. नाही, आरोप होण्यापेक्षा म्हणजे आरोप होतील उद्या. आज परिस्थिती अशी आहे की नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळे सगळे लोक त्यात बिझी आहेत. म्हणजे आपापल्या भागामध्ये ते नेते काम करताना दिसत आहेत. म्हणजे स्थानिक पातळीवर जसं आपण पाहिलं तर नांदेडमध्ये जाऊन शिरसाट प्रचार करतायत एकनाथ शिंदेच्या सेनेचे. नाही, मी एकनाथ शिंदेच्या बद्दल नाही, त्याचं कारण असं की स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंनी सुद्धा संभाजीनगरमध्ये त्यांच्या पक्षाचे जिथे ताकद आहे तिथे दौरे करताना दिसत आहेत, पण राज्यव्यापी दौरे त्यांचे होताना दिसत नाहीत, कारण ते डिसेंट्रलाइज पद्धतीने केलं जात आहे. भाई तिथे खालच्या नेत्यांवर सोडलं जात आहे. म्हणजे पुण्यासारखं शहर आहे, तिथे शिवसेनेची ताकद खूप मोठ्या प्रमाणात मुळात नव्हती. त्यातनं पक्ष फुटल्यानंतर नीलम गोरे सारखी नेताजी होती, म्हणजे उपनेत्या आणि त्या विधान परिषदेच्या प्रमुख, त्या आज एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे आहेत. त्यामुळे पुण्यासारख्या शहरामध्ये देखील ते जाताना दिसत नाही. एकीकडे मनसेने नाशिक महापालिका जिंकली होती, पण आज राज ठाकरे सुद्धा मोठ्या प्रमाणात नाशिकचे दौरे करताना दिसत आहेत. याचा अर्थ काय, तर खालच्या निवडणुकांना त्यांनी डिसेंट्रलाइज पद्धतीने तिथल्या नेत्यांवर सोडलंय, काय करायचं ते करा तुम्ही. काही ठिकाणी म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना आणि एकनाथ शिंदे देखील एकत्र आलेत काही ठिकाणी, कणकवली सिंधुदुर्गात काही ठिकाणी झालंय असं. त्याच्यानंतर मराठवाड्यात पण झालंय, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात 1-2 ठिकाणी झालंय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा विदर्भात 1-2 ठिकाणी होईल, तर ही स्थानिक गरजेनुसार केलं जाईल. पण 14 सालापासून मी जे सांगत होतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष हळूहळू होऊ लागला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये अपोजिशनपैकी शरद पवार प्रकृती असं असल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या राजकीय कारणांमुळे आणि कंपल्शन्समुळे राज्यभर दिसत नाहीत आणि मुंबईकडे लक्ष देतात दिसतात. आदित्य ठाकरे हे काय असे नेते की ते राज्यावर दौरे करून तिथल्या लोकांचं नशीब पालटतील. त्यामुळे या मर्यादा त्या पक्षातून आलेल्या आहेत, कारण टॉल लीडर कुठल्याही पक्षाकडे त्या प्रमाणात नाही की जो राज्यव्यापी नेता असेल. तशा हातावर बोटावर मोडण्यासारखे 2-4 नेते आहेत, आणि मुळामध्ये एकनाथ शिंदे हे कार्यकर्ता म्हणून मोठे आहेत. तसे अजित पवार माजी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे. अजित पवार अनेक वेळेला उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा ग्रासरूटशी संबंध आहे. ते झपाट्याने दौरे करताना दिसतात, त्यांची वय देखील त्यांच्या बाजूने आहेत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. आपण त्याच नेत्यांकडे म्हणजे महायुतीच्या नेत्यांकडेच येऊया. एक मुख्यमंत्री आहे आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांच्यामध्ये सुद्धा एक जण म्हणताय तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, त्याला भाजपाच्या वतीने उत्तर दिलं जात आहे की तिजोरीच्या चाव्या जरी तुमच्याकडे असतात तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला रावणाचा अहंकाराची भाषा केली जाते, रावणाचा अहंकार करणाऱ्यांना संपवून टाकू किंवा अहंकार जाळून टाकू वगैरे अशा पद्धतीने लंका जाळून टाकू असं मुख्यमंत्री म्हणतात, उपमुख्यमंत्री म्हणतात. आणि त्याच्यावर त्याला उत्तर देतात मुख्यमंत्री. म्हणजे एका बाजूला शिंदे सेना विरुद्ध भाजपा, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध भाजपा, आणि काही ठिकाणी
भाजपाच्याच आपसामध्ये गडबड होताना दिसते आहे. किंवा उदाहरणार्थ राणे फॅमिली जी आहे, त्या राणे फॅमिली एकेकाळी पूर्ण भाजपामध्ये होती. पण त्यातला एक भाऊ आता, त्यांचा राणेंचा एक मुलगा शिवसेनेत गेला शिंदेच्या, आणि तो आता वेगळीच भाषा बोलायला लागला. भाजपाच्या लोकांचं स्टिंग ऑपरेशन भाजपाच्या लोकांचं स्टिंग ऑपरेशन करायला लागलेलं आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जी अंतर्गत दरी आहे, ही कुठेतरी वाढताना दिसते आहे का? एक, आणि या भाजपाला कुबड्या नको आहेत, हे जे विधान केलं होतं अमित शहानी, हे त्याची अंमलबजावणी होताना दिसते का? कुबड्यांचं जे विधान आहे अमित शहाचं, ते 1-1.5 महिन्यापूर्वीचं आहे. आणि आता भारतीय जनता पक्षाला कुबड्यांची गरज नाही असं ते म्हणाले. आणि त्यानंतरच योगायोग नाही आहे, परंतु एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची काही प्रकरणं बाहेर यायला लागली, दुसरीकडे अजित पवार यांच्या मुलाचं पार्थचं प्रकरण बाहेर यायला लागलं. आणि तेव्हा असं वाटायला लागलं की कुबड्यांची गरज नाही म्हणजे बहुतेक या दोघांना दूर करतात की काय. पण मला स्वतःला तसं वाटत नाही की यांना लगेच दूर करतील. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये टोकाचे प्रचार परस्परांच्या विरोधी होतील. आणि तरी देखील महायुती भक्कम राहील, कारण 4 वर्ष निवडणुकीला आहे. तर ते जे कोबड्या नको आहेत ते 2029ला नको आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले होते की आज आपल्याला सरकार बनवताना आपल्या ताकदीवर बनवता येत नाही महाराष्ट्रात. म्हणजे 144 जागा आपल्याला स्वतःच्या जिंकता येत नाहीत, निम्म्या जागा. त्यामुळे आपल्याला मदत घ्यावी लागते. ती घ्यायला लागता कामा नये, असा पक्ष मजबूत करा आपला, असं त्यांचं सांगणं होतं. त्या कुबड्या नकोत नाही, यांना लगेच फेकून द्या असा अर्थ नव्हता. आता तो तसा काढला गेला आणि ते बरोबर आहे की पत्रकार म्हणून आपलं कामच आहे की ते आता करतायत का. पण एकनाथ शिंदेंनी देखील आज ते विधान केलंय की ज्या माध्यमात आलंय की महायुती भक्कमच आहे म्हणून. दुसरीकडे अजित पवार देखील त्यांच्यावरचे आरोप, त्यांच्या मुलाची अडचण लक्षात घेता सत्तेबाहेर जातील अशी आता स्थिती नाही. त्यावर राज्याच्या सत्तेत तिघही नेते एकत्रच राहतील. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या वाक्याची चर्चा केली गेली की एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता ते असं म्हणाले, काही लोकांना अहंकार आहे, तो रावणासारखा अहंकार आहे, म्हणजे फडणवीसांना आहे. तर त्याची लंका लोक जाळतील किंवा आपण जाळायचे, कार्यकर्त्यांना ते म्हणाले. अशा रावणाची लंका जाळा, अहंकारी रावणाची. त्याला उत्तर देताना फडणवीस काय म्हणाले की मुळामध्ये आपण रामाचे बघतो, त्यामुळे आपण त्या लंकेत राहत नाही, त्यामुळे आपण काय त्या लंकेत जाण्याच्या याच्यात उलट आपलेच कार्यकर्ते लंका जाळणार आहे. थोडक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरची ही लढाई आहे. आणि तिथे विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची सेना असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, हे कमालीचे दुबळे झाले. म्हणजे इतिहासात जितका विरोधी पक्ष कधीही दुबळा नव्हता. म्हणजे 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, तरी देखील विरोधी पक्ष इतका दुबळा नव्हता. आज विरोधी पक्षाकडे राज्य पातळीवर पाहिलं तर 50च्या वर आमदार नाहीयेत, म्हणजे 40-45 आमदार आहेत. त्यामुळे ते इतके दुबळे झालेले आहे की लढाई जी आहे ती महायुतीच्या अंतर्गतच आहे. म्हणजे मुंबई महापालिकेसारख्या महापालिकेत अजित पवारांच्या पक्षाचं स्थान नसल्यामुळे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाला एकत्र राहावं लागेल, नांदावं लागेल आणि निवडणूक लढावी लागेल, नाहीतर खूपच त्यांची निवडणुकीत कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतात. तसं काही ठिकाणी तो अलायन्स राहील, पण अनेक शहरांमध्ये ते विकेंद्रित पद्धतीने स्वतंत्र लढतील. आणि जेव्हा स्वतंत्र लढतील तेव्हा एकमेकांच्या त्यांच्या मारामाऱ्या समोर येतील. जसं उल्हासनगरमध्ये किंवा विदर्भातले एक नेते एकनाथ शिंदेंनी गळाला लावली भाजपचे, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने कल्याण डोंबिवली भागातच फोडाफोडी सुरू केली. म्हणजे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, त्यांच्याबद्दल मुख्यत्वे तक्रार एकनाथ शिंदेची आहे. कारण ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक महापालिका आहेत आणि रवींद्र चव्हाण हे कोकणातले नेते आहेत आणि डोंबिवलीत आहेत. त्यामुळे ते एकनाथ शिंदेच्या सेनेला खिंडार पाडताना दिसत आहेत. त्यामुळे ती लढाई मोठ्या प्रमाणावर झाली. तुम्ही जो राणेंच्या मुलाचा उल्लेख केला, तर राणे यांचा एक मुलगा जो आहे, जो पूर्वी खासदार होता, तो आज एकनाथ शिंदेच्या सेनेचा आमदार आहे. म्हणजे तो हुशार आहे, बोलतो देखील चांगला विधानसभेत. परंतु त्याचे वडील आणि भाऊ, म्हणजे त्याचा भाऊ आज राज्यामध्ये मंत्री आहे, सख्खा भाऊ नितेश राणे, की जो भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे आणि मंत्री आहे. त्याचे वडील माजी केंद्रीय मंत्री होते भाजपचे, शिवसेनेचे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरेंच्या, आणि तरी देखील आज ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचा जो एकनाथ शिंदेच्या सेनेतला मुलगा आहे, तो सिंधुदुर्गाच्या स्थानिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची स्टिंग ऑपरेशन करतात दिसतं. आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे रवींद्र चव्हाण मुख्यत्वे तो आरोप करतोय की पैशाचं राजकारण केलं जाते, पैसे वाटपाचं राजकारण केलं जाते. म्हणजे जणू काही राहणे पिता पुत्र पैसे वाटत नव्हते का, किंवा त्यांची काय त्यांच्या गुंडगिरीबद्दलच्या अनेक आख्यायिका आहेत, परंतु ते आरोप करतात. दुसरीकडे गणेश नाईक एकनाथ शिंदेंना थोडंसं त्रास देत आहेत. त्यामुळे हे सगळीकडे या 3 पक्षांतर्गत संघर्ष जे आहे ते वेगळ्या पातळीवर आता या 2 डिसेंबरपर्यंत दिसणार आहेत. कारण आपला आजचा व्हिडिओ झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओ वेळेला कदाचित ते निकालच बाहेर येतील. मग पुढच्या निवडणुका जाहीर होतील. ग्रामपंचायत
आणि जिल्हा परिषद तर ग्रामपंचायती काय पक्षाच्या तिकीटावर लढवल्या जात नाही. पण महापालिकांच्या निवडणुका होतील तेव्हा हीच परिस्थिती दिसेल. आणि आज आपण काय म्हणतो, रावणाची लंका मग लंका जाण्याची का वगैरे, किंवा तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे अजित पवार म्हणले, मग चंद्रकांत पाटील म्हणाले तिजोरीचे मालकच आमचे आहेत वगैरे. तर हे अगदी सौम्य प्रचार वाटावा इतक्या खालच्या पातळीवर, म्हणजे आपल्याला आठवत असेल तर मागच्या वेळेला असे म्हणजे महापालिका मुंबईची जर लक्षात घेतली तर राक्षसाला बाटलीत बंद करणारे कृष्ण आमचे फडणवीस असं म्हटलं गेलं. त्याच्या आधी उद्धव ठाकरेंकडनं फार केंद्रीय नेतृत्वाला अफजल वगैरे म्हटलं गेलं. तर साप, मुंगूस, वाघ, बकरी, त्याच्यानंतर झू मधले सगळे प्राणी, राक्षस, अजगर, त्याच्यानंतर वेताळ, आता सिनेमांमध्ये वेताळ मुंजा वगैरे येत आहेत. तर हे सगळे अजगर प्राणी सृष्टी, निसर्ग, हे सगळं आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थात दिसेल. पण तरी देखील हे स्थानिक स्वराज्य संस्था प्रचार केले जातील, एकमेकांच्या समोर सुंदर दिसेल. पण निवडणुकीनंतर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर सारखं 4 वर्षाआधी असेंब्लीच्या पातळीवर हे तिन्ही पक्ष एकत्र दिसतील. तेच विरोधी पक्षांचं दिसेल. मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरेंना आता राज ठाकरेंची गरज आहे. ती निवडणूक झाली आणि ती मुंबई महापालिका हारले तर मात्र मोठ्या प्रमाणावर सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजप विरुद्ध इतर आणि भाजप एकनाथ शिंदे अजित पवार विरुद्ध इतर असं चित्र मोठ्या प्रमाणावर दिसेल. आणि त्या दिशेने आता भाजपची वाटचाल दिसते सगळ्यात मोठा पक्ष होण्याकडे. निश्चितपणे मंडळी, भाजपाची सगळ्यात मोठ्या पक्ष होण्याकडे वाटचाल दिसते आहे. तशा दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत. आम्हाला कुबड्यांची आता आवश्यकता राहिलेली नाही. 2029ची निवडणूक ही आम्ही स्वबळावरती लढवू. 100% भाजपा नावाची जी काय त्यांची घोषणा होती ही प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी त्याचे सध्या प्रयत्न होताना दिसत आहेत. आणि शेवटी राजकारणामध्ये शेवटी बळी तो कामपिळी, जो सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचा विषय आहे. आता यांच्यामध्ये जी काही लुटुपुटीची लढाई सुरू आहे, या लुटुपुटीच्या लढाईमध्ये सर्वसामान्य जनता म्हणून तुम्ही आणि आम्ही, किंवा मतदार म्हणून तुम्ही आणि आम्ही कोणाच्या बाजूने उभे राहतो, काय करतो, आणि ही लुटुपुटीची लढाई आपण किती काळ बघतो, सहन करतो आणि त्याच्यामध्ये सहभाग घेतो, हे आपण ठरवायचं आहे. तुम्ही यातून काय बोध घेता हे तुम्ही ठरवायचं आहे. त्यातून जे काय चांगलं साध्य करायचं आहे हे तुम्ही निश्चितपणे ठरवा. आमची जी केलेली चर्चा आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मात्र आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.